हॅलो माझ्या भावी अधिकारी मित्रांनो, अभ्यास सुरू आहे. सुरू राहायला पाहिजे, चालत राहायला पाहिजे. अभ्यास कधीच थांबला नाही पाहिजे. आणि त्यासाठीच मी मदत म्हणून इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. आणि आज हा आमचा दुसरा लेक्चर आहे. पहिला लेक्चर मी हिंदीत बनवला आणि एकदम मुलांच्या तक्रारीच आल्या असं समजून चला. त्यांनी मला म्हटलं, सर हिंदीत नको, आम्हाला मराठीत लेक्चर हवे. तर स्पेशली MPSC प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी मराठीत लेक्चर बनवतो आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लिश हे तिन्ही लँग्वेज असतील. आपण तिन्ही लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहोत याचा मला विश्वास आहे. कारण आपण परीक्षा देतो आहे आणि परीक्षेमध्ये हे तिन्ही विषय तुमचे परीक्षा त्याच्यावर घेतल्या जाणार आहे. तुम्हाला ते विषय यायलाच हवे, त्या लँग्वेजेस यायलाच हव्यात. हिंदी, इंग्लिश आणि मराठी तिन्ही भाषेमध्ये आपण हे शिकूया. आणि सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आजचा जो विषय आहे, टॉपिक आहे, तो आहे स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. काल आपण इकॉनॉमीचे टाईप बघितले होते. आज आपण बघूया स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. कोणतीही इकॉनॉमीचा टाईप असो, पाहिजे तर ती प्लॅन्ड इकॉनॉमी असो, अनप्लॅन्ड दॅट इज मार्केट इकॉनॉमी असो, की और अदरवाईज ती मिक्स्ड इकॉनॉमी असो जशी भारताची आहे, त्यांना काही डेव्हलपमेंट स्टेजच्या थ्रू जाणं भाग आहे. त्या स्टेजच्या थ्रू प्रत्येक इकॉनॉमी जाते आणि ते स्टेजेस कोणते हे आपण समजून घेऊया. तर स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे विकासाच्या अवस्था. आणि त्याच्यातही जी वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन प्रॉस्पेक्ट ही जी रिपोर्ट आहे, याच्यानुसार 3 प्रकारच्या विकासाच्या अवस्था असतात. त्याच्यापैकी एक म्हणजे डेव्हलप्ड, इन ट्रान्झिशन अँड डेव्हलपिंग. मराठीमध्ये विकसित, संक्रमण अवस्थेतली आणि विकसनशील अशा प्रकारच्या 3 प्रकारच्या अवस्था असतात. आता ह्या कशा डिसाईड करायच्या की कोणती इकॉनॉमी कोणत्या स्टेजला आहे, कोणत्या अवस्थेमध्ये आहे, तर त्याचे काही क्रायटेरिया आहेत आणि ते क्रायटेरिया आपण समोर समजून घेणार आहोत. ठीक आहे. समोरची जी संस्था आहे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, आपल्याला माहीतच असेल, जगामध्ये सर्व देशांना कंट्रोल करणारी, सर्व देशांना विकासाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारी एक संस्था आहे. त्याला युनायटेड नेशन्स असं आपण म्हणतो. त्याच्यातही बऱ्याचशा सबसंस्था म्हणजे त्याच्यातल्या आतल्या इंटरनल संस्था आहेत. त्याच्यापैकी एक आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. नावावरूनच लक्षात येत आहे की युनायटेड नेशन्सची डेव्हलपमेंटच्या प्रती काम करणारी एक सब ऑर्गनायझेशन आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्यांनी पण देशाला त्यांच्या अर्थव्यवस्थेनुसार डेव्हलप्ड आहे की नाही, की दुसऱ्या कोणत्या स्टेजमध्ये आहे, हे डिसाईड करण्यासाठी काही अवस्था डिसाईड केलेल्या आहे. त्यांच्या क्रायटेरियानुसार 4 अवस्था असतात. एखादी इकॉनॉमी खूप डेव्हलप असू शकते, एक्स्ट्रीमली डेव्हलप्ड. आता जेव्हा आपण एक्स्ट्रीमली डेव्हलप म्हणतो, आपल्या डोक्यामध्ये एकदम त्वरित युनायटेड स्टेट्स है ना, किंवा युरोपियन कंट्रीज किंवा ऑस्ट्रेलिया अशा प्रकारच्या देशांचा विचार येतो. येस, दोज आर एक्स्ट्रीमली डेव्हलप्ड, एकदम एक्स्ट्रीमली डेव्हलप कंट्रीज है. ठीक आहे. उसके बाद हायली डेव्हलप कंट्रीज आहेत. खूप अतिशय म्हणजे एक्स्ट्रीमली डेव्हलप नंतर चांगली डेव्हलपमेंट ज्यांची झालेली आहे त्यांना आपण म्हणू एक्स्ट्रीमली डेव्हलप्ड. मध्यम विकसित, जसे भारताची इकॉनॉमी आहे, मध्यम विकसित आहे. आणि कमी विकसित, लाईक पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार या टाईपच्या कमी विकसित अशा पण काही इकॉनॉमीज आहेत. तो युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामनी ह्याला 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेला आहे. आता प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारू शकतात? प्रश्न कोणत्या प्रकारे? MPSC इज लाईक वी कॅन नॉट गेस विच काइंड ऑफ क्वेश्चन दे आर गोइंग टू आस्क. पण असाही प्रश्न असू शकतो की युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अनुसार देशांचं वर्गीकरण विकासाच्या अवस्थेनुसार किती कॅटेगरीजमध्ये करण्यात येतं? 1, 2, 3, 4 ऑप्शन असू शकतं. तर 4 आहे त्याचं ऑप्शन. ते सेम WESPसाठी, वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन प्रॉस्पेक्टसाठी आन्सर शुड बी 3, कारण त्यांना 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. प्रश्न असाही असू शकतो, इन ट्रान्झिशन ही विकासाची अवस्था WESPच्या कॅटेगरीमध्ये आहे की नाही, या बेसिसवर एक प्रश्न बनू शकतो. तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न बनू शकतात. तर या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे.
जसं आपण पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं, मी जे काही शिकवणार आहे ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवणार आहे. कोणाला मला इकॉनॉमीमध्ये एक्सपर्ट बनायचं असेल किंवा त्याला PhD करायची आहे तर त्याच्यासाठी माझा हा लेक्चर नाही. हा फक्त आणि फक्त PSI, STI, MPSC, UPSC करणारे जे विद्यार्थी आहे किंवा कोणतीही अशी गव्हर्नमेंट एक्झाम ज्याच्यामध्ये इकॉनॉमीचा उपयोग होणार आहे एक्झाम सॉल्व करण्यासाठी, हा स्ट्रिक्टली त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. त्यांनीच हा व्हिडिओ बघावा. चला समोर जाऊया. अनडेव्हलप कंट्रीज. आता प्रत्येक कंट्री जी डेव्हलप झालेली आहे ती कधी ना कधी अनडेव्हलप्ड होती. एकदम कंट्री बनली आणि ती एकदम डेव्हलप झाली असं होत नाही. कधी ना कधी ती अनडेव्हलप्ड होती. ती अनडेव्हलप कंट्री समोर जाऊन डेव्हलपमेंट स्टेजकडे गेली तर ती कधी ना कधी अनडेव्हलप्ड होती. तर अनडेव्हलप कंट्रीजची काय डेफिनेशन आहे, ठीक आहे. तर या डेफिनेशन जसं आपण बघितलं की या 3-4 स्टेजेस असतात, तर या कोणत्या बेसिसवर आपण डिवाईड करतो, तर त्याचे काही डेफिनेशन्स वेगवेगळ्या संस्थेने दिलेले आहेत. त्या डेफिनेशन्स काय आहेत, तर सबसे पहिले युनायटेड नेशन्स काय म्हणतो. युनायटेड नेशन्स की US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा युरोपियन कंट्रीजची पर कॅपिटा इन्कम पेक्षा कमी असलेली है ना. पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रति व्यक्ती मिळणारी इन्कम है ना, प्रति व्यक्ती गेन केलेली इन्कम. या 4-5 कंट्रीशिवाय ज्यांची कमी आहे त्या सगळ्या कंट्रीजला आपण अनडेव्हलप कंट्रीज म्हणू. पण ही किती एक रफ आणि किती रॉ डेफिनेशन आहे, कच्ची डेफिनेशन आहे. या डेफिनेशनच्या बेसिसवर आपण डिसाईड करू शकत नाही. जर असं असेल तर पर कॅपिटा इन्कमच्या बेसिसवर कतर शुड बी द डेव्हलप कंट्री, शुड बी वन ऑफ द डेव्हलप कंट्री. लेकिन कतर किंवा आपल्या युनायटेड अरब एमिरेट्स या साईडच्या ज्या कंट्रीज आहेत त्या आपण खूप डेव्हलप्ड आहे, त्यांचं राहणीमान खूप डेव्हलप्ड आहे असं म्हणू शकत नाही, जरी त्यांच्याकडे पर कॅपिटा इन्कम खूप जास्त आहे. तर ही डेफिनेशन एक कच्ची डेफिनेशन आहे जी पूर्ण नाही. आणि समोरची डेफिनेशन जी आहे ॲक्च्युली हे एक व्यक्ती आहे, त्यांनी रॅग्नर नक्से त्यांनी अशी डेफिनेशन दिली की एखाद्या देशामध्ये जर पॉप्युलेशन आणि नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल आहेत, पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशनचा अर्थ पॉप्युलेशनमधनं आपल्याला ह्युमन रिसोर्सेस मिळतात, मतलब ह्युमन रिसोर्सेस आहेत आणि नॅचरल रिसोर्सेस पण आहेत, म्हणजे कोळशाच्या खाणी आहेत, शुद्ध हवा आहे, जंगलं आहेत है ना, प्राणी आहेत, गॅसचा साठा आहे, पेट्रोलियमचा साठा आहे, या सगळ्या गोष्टी नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल आहेत. सूर्याचा प्रकाश भरपूर आहे, पॉप्युलेशनही भरपूर आहे. पण या गोष्टींचा वापर करून घेण्यासाठी, या गोष्टींचा उपयोग इकॉनॉमिकली डेव्हलप करून घेण्यासाठी पुरेसं भांडवल ज्या देशामध्ये अवेलेबल नाही त्या देशांना आपण डेव्हलप तर नक्कीच म्हणू शकत नाही, पण या डेफिनेशननुसार त्यांना अनडेव्हलप्ड आपण म्हणू. म्हणजे असा देश ज्यांच्याकडे पॉप्युलेशन पण आहे, नॅचरल रिसोर्सेस पण आहे, पण त्याचा उपयोग करून घेण्यासाठी पुरेसं भांडवल नाही, असे देश आपण अनडेव्हलप कॅटेगरीमध्ये ठेवू अकॉर्डिंग टू रॅग्नर नक्से. राईट. आता याच्यावर प्रश्न विचारू शकतात, रॅग्नर नक्सेनुसार कोणता देश अविकसित देश आहे. खाली 4 ऑप्शन आणि याच्यापैकी एक करेक्ट आन्सर आपल्याला शोधायचं असणार आहे. ठीक आहे. असं त्याच्यानंतर जेकब वायनर, स्पेलिंग बघून घ्याल एकदा, यांच्यानुसार वर्कर आणि नॅचरल रिसोर्सेस आर अवेलेबल अँड देअर एक्झिस्ट द चान्स ऑफ डेव्हलपमेंट. म्हणजे डेव्हलपमेंटचा चान्स आहे, समोर आणखी डेव्हलपमेंटचा चान्स आहे. म्हणजे असं समजून घ्या की असा एक रोड आहे, ज्या रोडवर आपण चाललो आहे, रोड आणखी समोर जाऊ शकतो, जिथपर्यंत जाऊ शकतो, जोपर्यंत रोड संपत नाही तोपर्यंत चान्स आहे समोर जाण्याचा. म्हणजे ती डेव्हलपमेंटची प्रोसेस कंटिन्युअसली चालत राहणार. अनडेव्हलप कंट्री ती कंट्री आहे ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंटचा जरासाही स्कोप आहे अकॉर्डिंग टू जेकब वायनर. अशी कंट्री ज्याच्याकडे पॉप्युलेशन आहे, वर्कर आहे, भांडवल आहे आणि समोर आणखी विकास होऊ शकतो, असे सगळे देश त्यांना अनडेव्हलप्ड देश म्हणून. ठीक आहे. ही त्यांची एक डेफिनेशन झाली. अनडेव्हलप कंट्रीजच्या बाबतीत आपण समजून घेतलं. आता ही डेफिनेशन आपण जसं बघितली युनायटेड नेशन्स, रॅग्नर नक्से आणि जेकब वायनरने सांगितली. अशाच प्रकारे काही क्रायटेरिया आणखी डिसाईड केलेले आहेत, ते मी या टेबलच्या फॉर्ममध्ये इथे दिलेले आहे. जरी तुम्हाला टेबल दिसत नसला तरी मी जे बोलतो आहे ते तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या नोट्स तुमच्या भाषेमध्ये तुम्ही नेहमी तयार करत जा. पेन आणि पेपर घेऊनच तुम्ही माझ्यासमोर, माझ्या लेक्चरच्या समोर बसायचं आहे, तेव्हाच तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. तुम्ही लिहायचं आहे जे मी ते सांगतो आहे आणि तुमच्या भाषेत लिहायचं आहे. मी लिहिलेलं कॉपी नाही करायचं, तुमच्या भाषेत लिहायचं आहे.
इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, जसं आपण बघितलं युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामनी या अवस्था सांगितलेल्या आहेत. पण कसं डिसाईड करायचं, व्हॉट शुड बी द क्रायटेरिया. तर UNDP ह्यांनी एक स्वतःचा एक क्रायटेरिया जो आपल्याला माहीत आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स है ना, अमर्त्य सेन आणि हक साहेबांनी, जो पाकिस्तानचे हक यांनी जो आपल्या समोर ठेवला, युनायटेड नेशन्स तो इम्प्लिमेंट करतो आणि त्याची रिपोर्ट दरवर्षी तो पब्लिश करतो. या इंडेक्समध्ये काय तुम्हाला स्कोर मिळालेला आहे त्या बेसिसवर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा डिसाईड करतो की तुम्ही डेव्हलप कंट्रीज आहात की नाही. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा एक समोरचा चॅप्टरमध्ये येणारा टॉपिक आहे, तो मी तुम्हाला शिकवणारच. पण आज तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे की 0.0 ते कंप्लीट 1 पॉईंटपर्यंत तुम्हाला स्कोर मिळतो आणि त्या स्कोरच्या बेसिसवर इथे डेव्हलपमेंट डिसाईड होते. तर अकॉर्डिंग टू UNDP विकसित देश ते आहेत ज्यांचा HDI मतलब ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा ग्रेटर दॅन 0.800 आलेला आहे. 0.800च्या वर ज्यांचा आलेला आहे, जसं नॉर्वे, स्वीडन या अशा स्कॅन्डिनेवियन कंट्रीज किंवा युरोपियन कंट्रीज यांची स्कोर 0.800च्या वर असतात, त्यांना डेव्हलप कंट्री मानलं जातं अकॉर्डिंग टू युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. इन द सेम वे त्यांच्यानुसारच HDI यांचा 0.550 आणि 0.799 यांच्यामध्ये आहे त्या देशांना आपण विकसनशील देश म्हणतो, ज्यात भारतही येतो. भारताचा या वर्षीचा 2020चा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आला आहे 0.645. हा लेटेस्ट डेटा आहे, कोणत्याच बुकमध्ये नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. 0.645 आला आहे. इंडियाची रँक 131 आहे. आपण जाणार आहे त्या पॉईंटवर, पण आधी तुम्हाला सांगतो मी. तर त्यानुसार विकसनशील देशामध्ये भारताचा नंबर लागतो. त्याच्यानंतर अविकसित देश ज्यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 0.550च्या खाली आहे ते सगळे अविकसित देशामध्ये आहे. ठीक आहे, आणि अल्पविकसित हा भागच नाही त्यांच्यामध्ये, त्यांनी हा क्रायटेरिया ठेवलाच नाही आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला काही लिहायची गरज नाही आहे. ओके. त्याच्यानंतर IMFच्या नुसार, IMF यू नो व्हॉट इज IMF. आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय संस्था बघू तेव्हा आपण IMFबद्दलही पूर्ण माहिती घेऊ. ठीक आहे. आता समजून घ्या की IMFनुसार जे देश प्रगत आहेत, प्रगत कोणत्या सेन्समध्ये, सायंटिफिकली, इकॉनॉमिकली आणि सोशली अशा प्रकारच्या क्रायटेरियावर जे कंट्रीज डेव्हलप्ड आहेत त्यांना आपण विकसित देश म्हणतो. आणि अविकसित देश किंवा विकसनशील देश त्यांना म्हणू जे या प्रोसेसमध्ये डेव्हलप होऊन राहिलेले आहे. ठीक आहे. ओके. मग आली वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँकच्या नुसार ग्रॉस नॅशनल इन्कम ज्यांची ग्रेटर दॅन पर कॅपिटा हे लक्षात घ्यायचं आहे. पर कॅपिटा इन्कम आहे ना. पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागे किती इन्कम आहे. तर प्रत्येक व्यक्ती दरवर्षी जर $12,375 पेक्षा जास्त कमाई करत असेल तर त्या देशाला विकसित देश कॅटेगरी. प्रत्येक व्यक्तीच्या मागे ती डेव्हलपमेंट तेवढी इन्कम झाली पाहिजे तरच त्याला आपण डेव्हलप कंट्रीज बनवू. त्याच्यानंतर जर 12,375 किंवा 3,995च्या दरम्यान जर इन्कम होत असेल पर कॅपिटा तर तो विकसनशील देश मानला जाणार. ठीक आहे. आणि त्याच्याही पेक्षा मतलब ग्रॉस नॅशनल इन्कम जी 3,995 आहे त्याच्यापेक्षाही कमी जर इन्कम असेल त्याला अविकसित देश म्हणू. या कॅटेगरीमध्ये भारताचा नंबर अविकसित देशामध्ये लागतो. 2,200-500च्या दरम्यान भारताची पर कॅपिटा इन्कम आहे. कारण की भारताची लोकसंख्या इतकी जास्त आहे की टोटल आपली GNI डिवायडेड बाय लोकसंख्या केली तर तो आकडा खूप छोटा होतो, $2,000-$2,500 जातो. त्यामुळे भारत हा अविकसित देश आहे अकॉर्डिंग टू वर्ल्ड बँक क्रायटेरिया. ओके. त्याच्यानंतर WTO, जसं आपण म्हटलं 3 क्रायटेरिया आहे, विकसित, विकसनशील आणि अत्यल्प विकसित देश अकॉर्डिंग टू WTO. ठीक आहे. नॉट सो इम्पॉर्टंट, पण माहिती असावी. ओके. त्याच्यानंतर आपण जेव्हाही कोणत्याही देशाची डेव्हलपमेंट बघतो, कोणत्याही देशाला आपण डेव्हलप म्हणतो तर त्याच्यासाठी आपण कोणते त्यांचे देशाचे क्रायटेरियाज, कोणत्या त्या देशामध्ये काय घडलेलं आहे, कोणत्या त्या रिपोर्ट्स बघायला पाहिजे ज्यानुसार आपल्याला लक्षात येईल. तर सबसे पहिले नॅशनल इन्कम. ठीक आहे. नॅशनल इन्कम GDP वगैरे. त्याच्यानंतर पर कॅपिटा इन्कम, प्रति व्यक्ती किती इन्कम होते आहे
ते बघितलं पाहिजे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, एखाद्या देशामध्ये खूप पैसा आहे तर तो खूप डेव्हलप्ड आहे असं त्याचा अर्थ होत नाही. राईट. राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे इन्कमच्या सोबत, त्यांची मानसिक विकास झाला पाहिजे, राहणीमानात सुधारणा झाली पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या पाहिजे है ना. स्त्रियांना समानता मिळाली पाहिजे, बालमृत्यू दर कमी झाला पाहिजे, अशा प्रकारच्या बऱ्याचशा आणखी गोष्टी पण असतात. तेव्हा आपण म्हणू की ती कंट्री डेव्हलप कंट्री आहे. एखाद्या देशामध्ये खूप पैसा आला, कतारसारख्या देशामध्ये जिथे एकदम तेलाच्या खाणी सापडल्या, खूप पैसा मिळाला आणि एकदम आपण दुसऱ्या दिवशी त्यांना डिक्लेअर करा रे खूप पैसा आहे, डेव्हलप कंट्री, असं होत नाही. डेव्हलप्ड कंट्री होण्यासाठी बऱ्याचशा बाकी क्रायटेरियाजला पण त्यांनी सॅटिस्फाय करायला पाहिजे. ओके. GDP, प्रत्येक कंट्री स्वतःचा GDP कॅल्क्युलेट करते. शिवाय IMF या गोष्टीची रिपोर्ट दखल घेत असते आणि आपल्या रिपोर्टमध्ये त्याला सामील करत असते. इकॉनॉमिक आउटलुक डेटाबेस ही ती पब्लिश करते दरवर्षी IMF, आणि त्यानुसार आजच्या स्थितीला म्हणजे 2020ला, 2019-18मध्ये वेगळी स्थिती होती, 2020 अपडेटेड बुकमध्ये नाही आहे, कोणत्याच बुकमध्ये या क्षणी नाही आहे. मी तुम्हाला सांगतो आहे, इंडियाची रँक आहे 6th. ठीक आहे, अपडेटेड रिपोर्ट एखाद्या बुकमध्ये 6th 2019च्या बेसिसवर असेल तर ते असेल, पण मी आज जे अपडेटेड नॉलेज आहे ते तुम्हाला देतो आहे. 6th रँक आहे इंडियाची. GDPमध्ये पण आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे खरीदण्याची, विकत घेण्याची क्षमता किती, अशी जर रँकिंग घेतली तर आपल्या भारताचा रँक 3rd येतो. तुम्ही म्हणाल सर असं कसं, भारताचा रँक GDPनुसार 6th आहे आणि पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार 3rd आहे का? भारतामध्ये जी वस्तू आपण विकत घेतो त्याच्यासाठी आपल्याला ॲज कम्पेअर्ड टू USA आणि चायना कमी पैसे मोजावे लागतात सेम वस्तूसाठी. ठीक आहे. आता हा कॉन्सेप्ट काय आहे हे जेव्हा तुम्हाला मी नॅशनल इन्कम तुम्हाला शिकवणार चॅप्टर, तेव्हा मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगणार. पण तुम्ही एक असं लक्षात घ्या की एखादा चॉकलेटचं एक एक्झाम्पल घेऊया. एखादा चॉकलेट अमेरिकेमध्ये जर समजा $1 मिळत असेल तर तो भारतामध्ये 15 रुपयाचा मिळतो आणि चायनामध्ये मानून चालू की त्यांच्या करन्सीनुसार 20 त्यांच्या करन्सीनुसार असेल. तर असं लक्षात येतं. आता आपण बघूया की $1 70 रुपयाच्या आजच्या तारखेमध्ये आणि भारतात 15 रुपयातच तो चॉकलेट मिळून राहिला. म्हणजे आपण 15 रुपयात $1ची वस्तू विकत घेऊ शकतो. तर पर्चेसिंग पॉवर आपली वाढली आणि ती पर्चेसिंग पॉवर जी वाढली त्यानुसार भारताचा रँक 3 येतो. तो पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार आपला भारताचा रँक 3rd आहे. ओके. पर कॅपिटा इन्कम IMFनुसार भारताचा 142वा क्रमांक लागतो. $2036 एवढीच आपली पर कॅपिटा इन्कम आहे. आणि तुम्हाला माहीत आहे वर्ल्ड बँकच्या नुसार ह्या क्रायटेरियानुसार भारत हा अविकसित देश आहे. हा वन ऑफ द क्रायटेरिया झाला. पण असं हे सत्य आहे की भारताची पर कॅपिटा इन्कम ही खूप कमी आहे. ठीक आहे, ॲज कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज लाईक युरोप, लाईक ऑस्ट्रेलिया आहे ना. आपल्यापेक्षा 40 पट त्यांची पर कॅपिटा इन्कम असते. ठीक, म्हणून आपण अविकसित देश कॅटेगरीमध्ये येतो अकॉर्डिंग टू वर्ल्ड बँक. ओके. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार जसं मी तुम्हाला सांगितलं हा एकदम लेटेस्ट डेटा 2020चा कोणत्याच बुकमध्ये नाही आहे. 131वा रँक आहे. मागच्या वर्षी 130 होता. तर चूक करू नका. एक्झाममध्ये प्रश्न आला व्हॉट इज इंडियाज रँक इन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2020. तुम्ही मारलं 130, मिळाले मार्क 0, असं नको व्हायला. 131 रँक आहे. स्कोर वाढला आहे आपला. मागच्या वर्षी स्कोर होता 0.640, यावर्षी स्कोर आहे 0.645. स्कोर वाढला आहे पण रँक कमी झाली आहे. ओके. तर या सगळ्या गोष्टींचा विचार हे पूर्ण बघितलं आपण तर भारताला आपण एक जर म्हटलं की काय म्हणायचं, डेव्हलप म्हणायचं, अनडेव्हलप म्हणायचं, कसं, तर भारत हा विकसनशील डेव्हलपिंग कंट्री या कॅटेगरीमध्ये मोडतो. तर हे झाली डेव्हलपमेंट स्टेज अकॉर्डिंग. आणि मी तुम्हाला भारताची केस पण समजवलेली आहे. याच्यातला काही डेटा जसं मी तुम्हाला प्रश्न पण तुम्हाला मध्ये मध्ये सांगतो आहे कशा प्रकारचे प्रश्न येतात, त्या टाईपचे बाकी पण प्रश्न करण्याची जी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते तुम्ही करायचं आहे. आणि तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्ही काय नवीन गोष्ट याच्यामध्ये माहिती तुम्हाला अशा प्रकारच्या क्वेश्चनची माहिती मिळाली थ्रू कॉमेंट्स किंवा टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनल तुम्हाला माहीत आहे @simplycivils तुम्ही टाकाल तर तुम्हाला आपलं चॅनल टेलिग्रामवर मिळेल. करून घ्या सबस्क्राईब. त्यावर मी आपला जसं या लेक्चरचा जो
काय जे मी बनवलेलं आहे, लिहिलेलं आहे, ते सगळं मी तिथे टाकतो. लेक्चर जर आवडत असतील, काही उपयोग होत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काही युजलेस असतील, काही कामाचे नसतील तर डिसलाईक पण करा. मी जे डिझर्व करतो ते मला मिळायला पाहिजे. डिसलाईक ते डिसलाईक सही, नो प्रॉब्लेम. तुमच्या मनात जे आहे ते मला माहिती पडू द्या. ठीक. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आजच मोस्टली मी सेकंड लेक्चर पण टाकणार. भेटूया त्या लेक्चरमध्ये. बाय.